गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवस पूर परिस्थिती निर्माण झाली होती। नदी नाल्यांनी आपले पात्र सोडले होते। या पुराचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलं, शेतीचंही त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 4000 हेक्टर शेती पाण्याखाली गेली। शेतकरी हवालदिल झाला असल्याने गोंदिया जिल्ह्यामधील पालकमंत्री धर्मराज बाबा आत्राम यांनी नुकसान भागाची पाहणी केली, तर ज्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळणार असल्याचंही पालकमंत्री यांनी सांगितलं। काय सांगाल यावेळेस तुमच्या मतदारामध्ये तुम्हाला आपल्या मुली विरुद्ध उभं राहायला लागेल का सांगा? आपण आलो शेतीचं आपण करू राजकारण। एक मिनिट राजकारण करण्याकरता मी काय आलेलं नाही। ते राजकारणाचा प्रश्न नंतर बघू आपण निवडणुकीमध्ये। आपल्याला जे नुकसान झालेलं ते महत्त्वाचं आहे। बाबा काय सांगाल पंचनामाची आपण पाहणी करायला या ठिकाणी आले शेती पिकांची? हो, नुकसान भरपूर झालेलं आहे। धानाचा आणि आपलं जे गन्ना टाकलेला आहे ते सुद्धा बुडाला होता आणि भरपूर पाणी आलेलं आहे आणि वाळू जमा झालेला आहे धान शेतीमध्ये। आणि त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांच्या आता सांगितलेलं की पंचनामा आपण लवकरात लवकर करा। आणि ते पंचनामा जवळजवळ या जिल्ह्यामध्ये 4000पेक्षा जास्त हेक्टर जमीन हा पाणी आपलं जे नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे उत्पन्न होतं ते सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि शेतीचंही नुकसान झालं। म्हणजे दोन्ही, म्हणजे वाळू येऊन पडणं म्हणजे नुकसानही झालं शेतीचं आणि जे आपण धान टाकलं त्याचंही नुकसान झालं। तर हे सगळं ते सर्वे रिपोर्ट आल्यानंतर आपण मदत करणार आहोत। मोठ्या प्रमाणात घरची पडझड झाली आहे, जनावरांनी मरण पावलेले आहेत। नाही, जनावरांचा असं काय माझ्याकडे आकडा आलेला नाही, परंतु कोंबडे वगैरे जे आहेत ते सगळे फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 3-3.5 हजार कोंबडी वगैरे सगळं वाहून गेले, हे तितकं माहिती माझ्याकडे आहे। आणि घरं जवळजवळ 500 ते 550 घरं ते पडलेले आहेत, काय नुकसान झालेलं आहे असा प्रकारचा आकडा माझ्याकडे आहे। एक राजकीय प्रश्न होता, महाविकास आघाडीमध्ये असताना आपण मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर फायदेमध्ये असलं असतं असे सुनील तटकरे म्हणाले होते। नाही, ते ठीक आहे, आता ते गेलेलं काय बोलणार आपण, ते असता नसता ते वेगळं गोष्ट। आज जे परिस्थिती आहे ते महत्त्वाचं आहे की जे पूरग्रस्त लोकांचा जे नुकसान झालेलं आहे, जे दुखात आहे त्यांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारचा राहणार आहे। नितीन गडकरींनी गौप्यस्फोट केला आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी, राजनीतिक प्रश्न आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना एक ऑफर आली होती की पंतप्रधान पदाची ऑफर एकीकडून मिळाली होती उमेदवार। नाही, आज आपल्या देशाचे नेते नरेंद्रजी मोदी पंतप्रधान आहेत, पुढेही ते राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये कोणाचं काय ऑफर आलं हे मला काही माहीत नाही, परंतु एकच देशाला एकच ऑफर चांगला होता ते म्हणजे नरेंद्रजी मोदी हे सक्षम नेतृत्व आहे या भारत देशाकरता, हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे। पुतणे जे अमरीश आत्राम आहेत त्यांनी एक असा आरोप केला की बाबा आणि त्यांची मुलगी जे निवडणूक लढणार आहेत, मात्र हे काहीतरी गुपितलं आहे आणि घरीचे आमदारकी पद येणार आहे